नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, A1 मराठी चॅनल, A1 मराठी पाठशाळा YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आता मे महिना चालू आहे 2026 आणि पूर्णपणे जिल्हा परिषद असो की कॉन्व्हेंटचे मुलं असो की सेमी इंग्लिशचे मुलं असो, प्राथमिक शाळेतील सर्वच मुलांना आज उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या पालकांना, आमच्या शिक्षकांना आणि काही विद्यार्थी जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो की आता या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे किंवा पूर्णपणे अभ्यास बंद केला पाहिजे की अभ्यास बंद न करता थोडाफार अभ्यास केला पाहिजे की खेळायला वेळ दिला पाहिजे। अनेक ठिकाणी लग्न असतात, काही विद्यार्थी मामाच्या गावाला जातात, काही मावशीच्या गावाला जातात आणि गावाला जाऊन त्या ठिकाणी ते त्यांच्या परिवारामध्ये ते सुट्ट्या त्या ठिकाणी एन्जॉय करत असतात। परंतु हा जो काळ आहे हा अत्यंत महत्वाचा काळ आहे। तर या वेळेमध्ये, या सुट्ट्यांमध्ये काय केलं? A1 मराठी पाठशाळा नावाचं जे YouTube चॅनल आहे हे खऱ्या अर्थानं नर्सरी KG1 KG2 आणि फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड आणि फोर्थ म्हणजे वर्ग 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्लॅनिंग करत राहते। आणि या ठिकाणी आमचं जी टीम आहे, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचार करत आहोत की आपल्याला महाराष्ट्रातील किंवा आपल्या मराठी सेमी इंग्लिश मधील मुलांना काय चांगलं देता येईल, तर त्या अनुषंगाने आम्ही विचार करत आहोत। तर त्या विचारांती आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहोत की मुलांना सगळ्यात महत्वाचं जे बेसिक नॉलेज आहे, त्यांचा जो पाया आहे हा महत्वपूर्ण असला पाहिजे, हा पक्का असला पाहिजे। तर त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 3 वर्षापासून त्याच्यावर विचार विनिमय करत आहोत। अनेक ठिकाणी मी स्वतः 2007-8 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो। आज जवळजवळ 19 वर्ष झाले मी टीचिंग करत आहोत, मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवत आहोत। परंतु जोपर्यंत विद्यार्थ्याला प्राथमिक क्रिया जे शिक्षणाचा जो पाया असतो प्राथमिक शिक्षणाचा, तो पाया जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी पुढे कॉम्पिटिशन मध्ये टिकत नाही, हे आमच्या लक्षात आलेलं आहे। अनेक आई वडिलांना सुद्धा हा प्रश्न पडतो की आपला मुलगा घडला पाहिजे, त्यासाठी त्याला घडवण्यासाठी काय केलं पाहिजे। तर मी तुम्हाला सांगतो की मागच्या सत्रातील माझी आता चालू जे संपला आता सत्र, या सत्रामध्ये जे माझी बॅच होती त्यामध्ये एक सरकटे नावाच्या 2 जुळ्या बहिणी होत्या। अजूनही ते माझ्या म्हणजे आमच्याच सोबत आहेत। तर त्या जुळ्या बहिणीपैकी जे एक बहीण आहे ती इतकी हुशार आहे की कोणताही लेसन तिला एक वेळा जर तिला शिकवला तर ती त्याच्यावर पूर्णपणे तिचा लर्न होते आणि त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारला तर ती मुलगी उत्तर देते। त्याचं एक मौलिक कारण असं आहे की पहिल्या फर्स्ट स्टँडर्ड मध्ये येण्याच्या आधी जे नर्सरी KG1 KG2 होतं त्या ठिकाणी त्याच्या आई वडिलांनी, तिच्या पालकांनी तिची खूप चांगली तयारी करून घेतली। तर पालकांना सुद्धा माझं हे सांगणं राहील की आपला मुलगा किंवा मुलगी म्हणजे विद्यार्थी जरी थोडाफार मागे असेल तरी अजूनही वेळ संपलेली नाहीये। तर मग या अनुषंगानं आपलं एक YouTube चॅनल म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे असा आम्ही विचार केला। आणि विचारांती असं लक्षात आलं की मुलांना केवळ शिकवून चालत नाही किंवा त्यांना युट्यूबवरचे व्हिडिओ दाखवून चालत नाही। युट्यूबवरचे जर व्हिडिओ दाखवले तर मुलं ते पाहतात आनंदाने। काही ते जे 15-20 मिनिटाचा जो व्हिडिओ असतो तो सुरुवातीला 3-4-5 मिनिटापर्यंत मुलं पाहतात आणि काही मुलं असे आहेत की ते व्हिडिओ पूर्ण पाहतात, त्याच्या नोट्सही काढतात। परंतु त्याच्यावर जेव्हा 8-10 दिवसाचा वेळ जातो किंवा 15 दिवसाचा कालखंड जातो तर त्या मुलांचा म्हणजे जर 100% मुलांचा जर विचार केला तर त्यातील 70 to 80% मुलांचे जे नोट्स काढलेले असतात ते सुद्धा जागेवर नसतात, त्याचं परत ते रिव्हिजन करत नाही। आणि व्यवस्थित प्रॉपर वेनं जसं आपण व्हिडिओमध्ये सांगतो मराठी वाचनाच्या संदर्भामध्ये की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं केलं पाहिजे, आपली पूर्ण प्लेलिस्ट आहे, मी बोर्डवर तुम्हाला पूर्ण शिकवलेलं आहे, पालकांना सुद्धा वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत। परंतु तरी सुद्धा मुलांमध्ये
फार मोठ्या प्रमाणामध्ये काही मुलं मागं पडतात. त्याचं मौलिक कारण माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत मुलगा प्रत्येक गोष्ट त्याच्याजवळ नोट डाऊन करत नाही किंवा ते नोट डाऊन केलेली गोष्ट स्वतःच्या हाताने लिहून पाहत नाही, वारंवार त्याचा सराव करत नाही, लिहिण्याचा आणि वाचनाचा सराव जोपर्यंत मुलगा करत नाही, विद्यार्थी करत नाही, तोपर्यंत प्रॉपर वेनं सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात राहत नाही, कुठेतरी तो मागं पडतो. मग हे गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की मुलांना लिहिण्यासाठी काहीतरी मटेरियल दिलं पाहिजे आणि वाचन करत असताना ते लिहिलं गेलं पाहिजे आणि ते लिहत असताना सुद्धा त्यांच्याकडे एक वर्कबुक आपण लिहून देतो आणि मग ते मुलं त्याच्या हिशोबाने ते लिहितात. परिणाम असा होतो की मुलाला समजत नाही किंवा तो कंटाळा करतो किंवा काही पालक असतात, त्या पालकांना सुद्धा समजत नाही की नेमका आता मुलांचा हा जो वर्कबुक आहे किंवा जे लिखाण काम आहे ते पूर्ण कसं करून घ्यायचं. तर मग आम्ही एक प्लॅन बनवला की पूर्ण एक ईबुक तयार करायचं, जवळजवळ 60-70 पेजेसचं, आणि त्याच्यामध्ये अ पासून तर ज्ञ पर्यंत, कान्यापासून तर मात्रा, विलांटी, उकार हे सर्व शब्द, त्याच्यानंतर जोड शब्द, जोडाक्षर, त्याच्यानंतर वाक्यरचना, त्याच्यानंतर बुद्धिबळावर आधारित जे काही त्या ठिकाणी मराठीचे क्विज असतात त्याचे सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही अंतर्भूत जे केलेले आहेत. आणि या सर्व गोष्टी तज्ञांकडून त्या ठिकाणी विचार विनिमय करून एक आम्ही ई बुक तयार केलेली आहे मराठीची. अशीच आमची एक ई बुक आता गणिताची, मॅथमॅटिक्सवर आधारित, त्याच्यामध्ये आम्ही असा विचार करत आहोत की एकीकडे मराठी माध्यमांच्या मुलांना शिकवल्या जाईल आणि दुसरीकडे सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटच्या मुलांसाठी म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या मुलांसाठी म्हणजे कंबाईन व्हिडिओ तो कसा बनवता येईल किंवा कंबाईन ई बुक कशी राहील. कारण महाराष्ट्रामध्ये जे राहणारे मुलं आहेत त्यांना केवळ इंग्लिश मधले अंक येऊन चालत नाही, तर त्यांना मराठीचं सुद्धा या ठिकाणी नॉलेज असणं गरजेचं आहे. अनेक मुलं असे आहेत की आज काल परवा मी एका ठिकाणी गेलो होतो, येताना मधामध्ये एक चक्की, ज्याला पीठ ज्या ठिकाणी आपण दळतो त्या चक्कीवर मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी त्या चक्कीवाल्या महिलेनं त्या मुलाला असं म्हटलं की तुझे 26 रुपये दळणाचे झाले. तर त्या मुलाला 26 रुपये म्हणजे किती हे समजतच नव्हतं. त्याच्याकडे फोन पेचा मोबाईल होता, तो फोन पे करण्यासाठी तिथं खूप वेळ थांबला. तो 26 रुपये म्हणजे किती, 26 रुपये म्हणजे किती, शेवटी त्याला मम्मीला फोन लावला, तिची मम्मी त्याचा फोन रिसीव्ह करत नव्हती, काही कामात असतील. मग शेवटी माझं लक्ष गेलं आणि त्याला म्हटलं बा काय, तर तो मला म्हणतो की अंकल मला 26 रुपये म्हणजे किती हे समजत नाही आहे. तर मी त्याला सांगितलं की 26 रुपये म्हणजे 26 रुपीज. तेव्हा त्यानं फोन पेवर 26 रुपीज पे केले. म्हणजे या उदाहरणावरून आमच्या असं लक्षात आलं की मुलांना जरी सेमी इंग्लिश किंवा फुल इंग्लिश मध्ये मुलं असले तरी सुद्धा मराठीचं बेसिक नॉलेज त्यांना कमीत कमी 1 ते 100 पर्यंतचे अंक, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया जे मराठीचे मुलं करतात त्यांना 5वी नंतर इंग्लिशमध्ये त्यांचं नंतर इंग्लिश अंक त्यांना समजतात, नंतर ते इंग्लिशमध्ये पण त्यांना येते. पण मराठीच्या मुलांना काय होते, इंग्लिशच्या मुलांना काय होते की पूर्णपणे इंग्रजीचेच अंक त्यांना शिकवल्या जातात आणि त्यांना नंतर मग 9व्या-10व्या वर्गामध्ये साधं सिंपल 1-2चं उदाहरण 1 ते 100 पर्यंतच्या अंकाचं एखादा साधा व्यवहार सुद्धा येत नाही. तर ह्या गोष्टी खूप धोकादायक आहेत. कारण आपल्या मुलाला व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे आणि हे ज्ञानरचनावादावर आधारित जे शिक्षण आहे याचा अर्थ असा आहे की उद्या जे तुम्ही शिक्षण घेता त्या शिक्षणाचा उद्या तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये जो व्यवहार असतो त्याच्यामध्ये तुमचं ते उपयोगात आलं पाहिजे. त्या अनुषंगानं आम्ही असा प्लॅन बनवला की एक PDF किंवा ई बुक असं बनवायचं, एक वर्कबुक असं बनवायचं की ज्याच्यामध्ये मराठी माध्यमाचा मुलगा असो, सेमी इंग्लिशचा असो की फुल इंग्लिशचा असो, त्याचं मॅथमॅटिक्स फर्स्ट स्टँडर्ड पासून तर 4th स्टँडर्ड पर्यंत म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत संपूर्ण त्याच्यामध्ये त्याचे प्रकरण कव्हर केल्या जातील, त्याचे चॅप्टर जेवढे आहेत मॅथमॅटिक्सचे ते कव्हर केल्या जातील आणि त्याच्यामध्ये त्याला एकाच व्हिडिओमध्ये एकीकडून मराठी आणि दुसरीकडून इंग्लिशमध्ये शिकवल्या जाईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. म्हणजे वारंवार त्याच्या कानावर जर ते अंक, ते अक्षर जर आपण वारंवार त्याच्या समोर लिहिले, वाचले तर त्याच्या ते लक्षात येते. ऍक्च्युअल मध्ये तो अभ्यास जो मराठीचा पोरगा आहे तो मराठीचा करेल, इंग्रजीचा पोरगा आहे तो इंग्रजीचा करेल. पण दोन्ही गोष्टी जर त्याच्या कानावर पडल्या तर पुढे चालून जेव्हा तो 8व्या, 9व्या, 10व्या वर्गात म्हणा किंवा 4थ्या
वर्गाच्या नंतर 5वी मध्ये जातो, तर तेव्हा त्याला दोन्ही भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. केवळ एका भाषेच्या भरोशावर त्याचं जीवनामध्ये त्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, किंवा व्यावहारिक जीवनामध्ये त्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही केवळ एका भाषेच्या भरोशावर, असं म्हणता येणार नाही. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे आपला मुलगा जरी सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये शिकत असेल तरी त्याला मराठीचं ज्ञान असलं पाहिजे. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही गणिताचा सुद्धा एक आमच्या लेवलवर ई बुक तयार करत आहोत. त्यानंतर इंग्रजीच्या संदर्भानं तुम्ही विचार करा की मराठी माध्यमाचे बरेचसे मुलं असे आहेत की 5व्या 6व्या 7व्या वर्गापर्यंत गेलेले आहेत. काही मुलं 8वी 9वी पर्यंत आहेत. त्यांना इंग्रजीचे वाचनाची भीती वाटते. वास्तविक इंग्रजी वाचन एवढं कठीण नाही आहे, परंतु इंग्रजी वाचनाची आपल्या मुलांना भीती वाटते. तर त्याची सुद्धा आम्ही एक ई बुक तयार केलेली आहे, आणि त्या ई बुक तयार करून आम्ही केवळ ई बुक तुम्हाला देणार नाही आहोत, म्हणजे पीडीएफ स्वरूपात जे ई बुक आम्ही तयार केलेले आहे ते पीडीएफच तुम्हाला देणार नाही आहोत, तर त्या पीडीएफ वर आधारित पूर्ण व्हिडिओ बनवून त्याचं पूर्ण त्याच्यावर जे समजा प्रश्न उत्तर असतील तर त्याचे पूर्ण त्या ठिकाणी एक्सप्लेन करून आम्ही सांगणार आहोत. आणि टोटल व्हिडिओ त्या ई बुक वरच राहतील. एकीकडे तुम्ही ई बुकची प्रिंट आउट काढसाल आणि दुसरीकडे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर गणिताची, मराठीची आणि इंग्रजीची अशी स्पेशली पूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट राहील. त्या प्लेलिस्ट मधून तुमचा जो कामाचा जोपर्यंत तुम्ही तुमचं प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाचा व्हिडिओ ओपन करायचा आणि इकडे तुमची पीडीएफ ओपन करायची, म्हणजे प्रिंट काढलेल्या पीडीएफ ई बुक जे आहे ते ओपन करायची आणि मुलांनी अभ्यास करायचा. म्हणजे युट्यूबवर जेव्हा टीव्हीवर किंवा मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ पाहसाल, एकीकडे तुम्ही ऐकसाल, दुसरीकडे तुम्ही मनातल्या मनात ते वाचसाल, आणि तिसरीकडे जेव्हा तुम्ही ते लिहिसाल आणि त्याचा सराव करसाल, तर मला नाही वाटत की एवढी जबरदस्त प्रॅक्टिस तुमची घेतल्याच्या नंतर तुम्हाला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम जाईल. आणि जोपर्यंत आपलं मराठी वाचन, इंग्रजी वाचन आणि गणिताच्या बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार आणि त्याच्यामध्ये अंकामध्ये लहान मोठेपणा वगैरे हे जे काही क्रिया आहेत, हे जोपर्यंत आपल्या मुलाच्या क्लिअर होत नाहीत, जोपर्यंत त्याला क्लिअर ते येत नाही, तोपर्यंत तो मुलगा वरच्या वर्गात जरी गेला तरी तो मुलगा डेव्हलप झाला असं मानता येणार नाही. तो कुठं ना कुठं भविष्यामध्ये अडकणार आहे. आणि मुलं असे अडकले नाही पाहिजेत. त्यांना आपला बघा, आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो की अक्षरशः मला या रूम मध्ये, ह्या बंदिस्त रूम आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडे काही एसी वगैरे नाही आहे. फॅन जो आहे तो फॅन जर लावला तर त्या ठिकाणी माईक तयार होतो, म्हणजे माईक मध्ये त्या फॅनचा आवाज रेकॉर्ड होतो आणि तुम्हाला मग माझा आवाज येणार नाही. अशा अनेक अडचणी सहन करत आम्ही या ठिकाणी मेहनतीनं आज विद्यार्थी घडवणं हा आमचा उद्देश आहे. आणि याच्यासाठी आम्ही हे जे काही ई बुकचं प्लॅनिंग केलेलं आहे, मला असं वाटते आपण लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे ई बुक जे आहे आम्ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा विचार केला होता, परंतु जर फ्री मध्ये सगळ्या गोष्टी जर दिल्या तर त्याचं एवढं महत्व राहत नाही आणि तेवढ्या काळजीनं मुलं मग ते त्याला हाताळतही नाहीत आणि त्याचं जे काही आमचं आउटपुट निघालं पाहिजे ते, म्हणून थोडंफार आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी थोडीफार फीज ठेवणार आहोत. म्हणजे ते ई बुक जे आहे त्याचं साधारणतः 40-50 रुपयाच्या दरम्यान अशी काहीतरी त्याची किंमत राहील. आणि तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊ. अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध राहील. आणि ते जर तुम्ही केलं, 3ही विषयाचं जर एका मुलाकडून ते सर्व या 1.5-2 महिन्यामध्ये जर तुम्ही करून घेतलं तर निश्चितपणानं तुमचा मुलगा हा कोण्याही वर्गात असेल, पहिलीमध्ये असेल, 2री, 3री, 4थी, इंग्लिश मिडियम मध्ये असेल तर 1st स्टँडर्ड, 2nd स्टँडर्ड, 3rd किंवा 4th स्टँडर्ड, हे 3ही पीडीएफ जे तुम्हाला आम्ही इश्यू करणार आहोत, जे देणार आहोत, जे उपलब्ध होणार आहेत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्या पीडीएफचं त्या ठिकाणी अभ्यास केल्याच्या नंतर तुमचा मुलगा हा परफेक्टली तयार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीफार आई वडिलांना सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. कारण आई वडिलांना सुद्धा विचार पडतो, कोणत्याही आईला किंवा कोणत्याही वडिलांना असं वाटत नाही की आमचा मुलगा मागायला आला पाहिजे. आणि 40-50 रुपये आपण जर समजा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण जर उसाचा रस प्यायला गेलो तर 20 रुपये ग्लास, 25 रुपये ग्लास उसाचा रस आहे. दोघं बापले तर गेले तर एका ठिकाणी 50 रुपये खर्च होता. मुलं जर एखादं चॉकलेट जर मुलांनी घेतलं तर 50-60 रुपयाचं चॉकलेट आहे.
एखादी साधी आपण पाण्याची बिस्लरी जरी घेतली, तहान लागली तर 20 रुपयाची पाण्याची बिस्लरी आहे. तर एवढा आपला आवाढव्य खर्च असतो. 40-50 रुपये खर्च करणं आपल्या मुलासाठी एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. आपण ते खऱ्या अर्थानं फ्रीज देणार होतो, परंतु फ्रीमध्ये जर दिलं तर त्याचं महत्व राहत नाही, म्हणून एक छोटीशी फीस त्या ठिकाणी आपण आकारलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर त्याच्या माध्यमातून जर फायदा जर मुलांना झाला तर पुढे याची व्याप्ती जी आहे आपण फार मोठ्या प्रमाणावर करू. प्रत्येक बुक्स जे आहेत तुमचे, जे विषयवार सब्जेक्ट आहेत, म्हणजे विषय जे आहेत, जे सब्जेक्ट आहे, प्रत्येक विषयाची एक सेपरेट ई बुक तुम्हाला आम्ही देऊ आणि त्याच्यावर तुमचा सराव करून घेऊ. म्हणून या चॅनल सोबत तुम्ही सर्वजण जुळले पाहिजेत. आणि हे जे आता आम्ही नव्यानं 2-3 वर्ष झाले या चॅनलवर आम्ही काम करत आहोत. आमची बरीचशी टीम आहे. याच्यामध्ये आम्ही काही लोक जरी कॅमेऱ्यामध्ये मी दिसत असेल तरी सुद्धा बऱ्याचशा लोक मला या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये किंवा एडिटिंग मध्ये किंवा शूटिंग घेत असताना हा जसा माईक कसा सेट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी किंवा साहित्य कसं उपलब्ध करून द्यायचं, वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात. त्याच्यामध्ये आमचा एक सर आहे, आपले आदर्श बोरकार, यांची सुद्धा मला खूप मदत असते. तर अशा पद्धतीने आमची टीम आहे. तर हे आमचं टीम वर्क आहे. तर या टीम मध्ये अनेक मुलांना, म्हणजे सर्वजणांना विचारात घेऊन आम्ही ते त्या ठिकाणी अभ्यासक्रम, आमचे एक ते उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे फीज आहे, काही फार मोठ्या प्रमाणावर 100, 200, 500 अशी काही फीज नाही आहे. व्हिडिओ जे आहेत पूर्णपणे फ्री राहतील. शक्यतोवर व्हिडिओ फ्री याच्यासाठी आहे की कोणतीही फीज आम्ही त्याच्यावर आकारणार नाही. व्हिडिओवर कोर्स पूर्ण इंग्रजी वाचन, मराठी वाचन आणि गणिताच्या क्रिया, म्हणजे गणित पूर्ण चॅप्टर वाईज जे चॅप्टर आम्ही तुम्हाला देणार आहोत ते पूर्ण टोटली आम्ही व्हिडिओ फ्री देणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये जे तुमचं वर्कबुक राहील, जे तुमची ई बुक राहील, त्याचीच थोडीशी फी आकारली आहे. कारण हे जे काही वर्किंग करणारे लोक आहेत आणि हा जो काही खर्च होतो या ठिकाणी, आता मला या ठिकाणी स्टुडिओ काहीच सुविधा नाही आहेत, एवढा घाम आम्ही गाळत आहोत. तर या ठिकाणी थोडीफार सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना आम्हाला घडवताना कोणती अडचण नाही आली पाहिजे, म्हणून सर्वांनी तो थोडाफार हातभार लावावा, म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते फी आकारलेली आहे. तर आता मंडे पासून आपले व्हिडिओ याला सुरुवात होईल. मंडे म्हणजे सोमवार पासून आपण त्याच्यावर काम करणार आहोत. आणि एक वेळा आपलं काम सुरू झालं की पूर्ण 3ही विषयाचे जोपर्यंत आपले पूर्ण 50-50, 60-60 व्हिडिओची ते एक प्लेलिस्ट राहील, पूर्ण प्लेलिस्ट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. आणि ते एक वेळा तयार झाली की आपल्या शाळा सुद्धा सुरू होतील या 1-1.5 महिन्याच्या नंतर. आणि शाळा सुरू झाल्याच्या नंतर जर तुम्ही उन्हाळाभर हा अभ्यास केला, काही नाही, अर्धा 1 तास जर तुम्ही रोजचा रेग्युलर हा अभ्यास केला तर निश्चितच तुमच्या वर्गामधून तुम्ही टॉप करू शकता. मराठी माध्यमाचे मुलं जे आहेत, सेमी इंग्लिशचे जे मुलं आहेत ते 100% टॉप करतील. परंतु इंग्रजी माध्यमाचे जे मुलं आहेत त्याच्यामध्ये काही मुलं नर्सरी पासून काही चांगले मुलं असतात, त्यांच्यामध्ये हाताचे वळण असते लिहिताना, किंवा आई वडिलांनी जास्त प्रमाणाच्या बाहेर जास्त मोठी तयारी करून घेतलेली असते, तरी सुद्धा आपले मुलं जे पीडीएफ मधून अभ्यास करतील ते कुठंही मागं पडणार नाहीत. किंबहुना आज जर त्यांना 75% असतील तर निश्चित आपल्या पीडीएफ मार्फत, आपल्या ई बुक मार्फत जर त्यांनी अभ्यास केला तर 3ही विषयामध्ये त्यांचं पर्सेंटेज पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या वर्गामध्ये निश्चित वाढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. या सांगण्यासाठीच मी या ठिकाणी आलो. नमस्कार.